सोलापुरात औद्योगिक वसाहतीमधील टॉवेल कारखान्यात शॉर्ट सर्किटने भीषण आगीचे तांडव। मालक आणि कामगार कुटुंबातील 8 जणांचा होरपळून मृत्यू। पहाटे 3:30 वाजता आगीचा भडका। सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे। रविवारी पहाटे 3:30 वाजता आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षा रक्षकाला समजल्यानंतर त्याने बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळविले। तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या। कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या। तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती। कारखान्याचे मालक उस्मान मंसूरी तसेच एक कामगार कुटुंबीय असे एकूण 8 जण या कारखान्यात काम करून तेथेच राहत होते। मेहताब बागवान, त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या 3 कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले, तर कारखान्याचे मालक उस्मान मंसूरी यांच्या कुटुंबातील 4 व कामगार कुटुंबातील 1 अशा 5 जणांचा शोध सुरूच होता। मात्र दुपारी ओळखण्यापलीकडे झालेल्या कारखान्याचे मालक उस्मान मंसूरी, त्यांचा नातू अनस वय वर्ष 26, नातसून शिफा मंसूरी वय वर्ष 24 तसेच नातवाचा मुलगा युसुफ वय वर्ष 1 व कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयशा बागवान अशा 5 जणांचे मृतदेह मिळाले। सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली आहे। MIDC मध्ये असलेल्या कारखान्यामध्ये टॉवेलसह अन्य साहित्य तयार करण्यात येत होते। पहाटे 3:30 वाजता आग लागल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण आणता आले नाही। सोलापूर शहरासह अन्य ठिकाणाहून तसेच NTPC मधून सुद्धा आगीचे बंब मागवण्यात आले। मोठ्या प्रमाणावर पाणी मारण्यात आले, परंतु आग धुमसतच होती। जवळपास 5 ते 6 तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले। मात्र आतून ओरडण्यात येत असलेला आवाज तोपर्यंत बंद झाला होता, अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली। अग्निशामक दलाच्या काही जवानांना देखील भाजले आहे। आगीची माहिती समजताच आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार व कामगार नेते नरसया आडम मास्तर आदींनी घटनास्थळावर भेट दिली।